शास्त्रावरचा प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्वला विचारलेला. समजून घ्या, कामाला येईल आगामी काळात कंबाईनच्या ग्रुप बी ग्रुप सी ला सुद्धा आणि सरळ सेवेला सुद्धा. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधान विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. तुम्हाला ट्रिकल डाऊन थिअरी माहित असली पाहिजे. दुसरं, जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो असं म्हटलंय. एकामध्ये काय म्हटलंय की यस जागतिकीकरणानंतर ओके झालं, दुसऱ्यात म्हणतं की प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. खाली विधाने अ बरोबर ब बरोबर अ आणि ब बरोबर अ आणि ब चुकीची. बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा आहे. काय बरोबर आहे? पहिला मुद्दा, ट्रिकल डाऊन थिअरी जागतिकीकरणानंतर तंतोतंत लागू पडते असं म्हणणं इथे धाडसाचं ठरेल. पहिले विधान चुकतं आहे. हा दुसरं जे म्हटलंय की 2005 पासून गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, हे विधान मात्र बरोबर आहे. का बरोबर आहे ते मी तुम्हाला सांगतोय. थोडक्यात बघूया काय भानगड आहे. ट्रिकल डाऊन थिअरी समजून घेऊया. पहिलं विधान असत्य काय आहे का आहे आधी ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचं काम सोपं होईल. बघा ट्रिकल डाऊन थिअरी, पहिली गोष्ट तर ही माहित असावी. उच्च आर्थिक वाढ, जीडीपी ग्रोथ, मोठ्या उद्योगांची वाढ, त्याचे फायदे खाली समाजातील गरीब आणि मध्यम वर्गापर्यंत आपोआप पोहोचतात. महात्मा फुलेंनी नव्हतं मांडलं कधी झिरपता सिद्धांत, तसं याचं म्हणणं आहे की वरचे लोक श्रीमंत झाले की खाली आपोआप पोहोचतं. पण 91 नंतर जीडीपी वाढली, ठीक आहे वरचे लोक, आमचा देश वाढला, परंतु संपत्ती काही मोजक्या उत्पन्न गटामध्ये केंद्रित झाली, विषमता वाढली, उत्पन्न असमानता या ठिकाणी वाढली, इन्कम इनइक्वॅलिटी, आणि ग्रामीण भागामध्ये गरिबी आणि बेरोजगारी जी आहे ती तशीच राहिली. कृषी क्षेत्राचा वाटा सुद्धा या ठिकाणी कमी होत गेला. म्हणजे हा सिद्धांत जे सांगतोय तो या ठिकाणी पहिल्या विधानाला तरी काट देतोय. ओके, म्हणजे तो आमच्या देशात तरी तो लागू होत नाहीये. दुसरा मुद्दा जो आहे की वास्तववादी का वाटतं हे विधान, तर 2005 नंतर जीडीपी ग्रोथ 7 ते 9% आपण बघतोय आणि यांचं म्हणणं होतं की प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, मग ते खरं आहे की नाही. परंतु त्याच वेळी गरिबीचं प्रमाण कमी होण्याचा वेग मंद आहे, शहरी आणि ग्रामीण दरी वाढते आहे, बेरोजगारी दर वाढतोच आहे, धान्य पोषण आरोग्य शिक्षण यामध्ये असमानता कायम आहे, आणि ऑक्सफॅमच्या अहवालानुसार भारतातील संपत्तीतील विषमता जी आहे ती सुद्धा वाढते आहे. म्हणजे जीडीपीची वाढ आमच्याकडे झाली पण तिचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत ओघळून ट्रिकल डाऊन त्या ठिकाणी झालेच नाहीत. हे बरोबर आहे ना. दुसऱ्या विधानात काय म्हटलं होतं, प्रश्नचिन्ह उपस्थित करते, केलंय ना प्रश्नचिन्ह हे एवढे उपस्थित, म्हणून विधान 2 बरोबर आहे.